पडवळ आपल्याला बातमी देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट SK भंडारे, डॉक्टर राजाराम बडगे, UG बोराडे, अशोक केदार, प्रशांत गडकरी व किशोर जोहरे तसेच डॉक्टर रवींद्र गवई आणि KY सरोडे यांची उपस्थिती होती. गेलेला होता आणि म्हणून खरं शिक्षण आम्हाला जर मोकळीकपणे केलं असेल, बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की आम्हाला जर खरं फुलं ज्ञान दिलं असेल तर ते तथागत भगवान गौतम बुद्धानं या जगातल्या सर्व मानवांसाठी खुलं दान केलं शिक्षणाचं. आणि त्यांच्या संघामध्ये अनेक जाती धर्माचे लोक संघामध्ये सामील झालेले होते. उपाली नामी होता, अंगुलीमाल काकू होता, सुनील भंगी होता, सुमंगल शेतकरी होता. आणि म्हणून भगवंताने ही कमाडच मोडून टाकला या ठिकाणी. आणि म्हणून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा वाद 2500 वर्षापासून आज म्हणजे आतापर्यंत सुद्धा हेच चालू आहे. दुसरं काही नाही वाटत या देशात, दुसरं भांडण अजिबात नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी म्हणजे जो कार्यकर्ता आहे, बौद्धाचार्य, केंद्र शिक्षिका आहे, यांनी सर्व तुलनात्मक अभ्यास आपल्याला केला गेला पाहिजे. आणि मी भगवान बुद्ध कसा श्रेष्ठ आहे, भगवान गौतम बुद्ध किती महान होते. भगवान गौतम बुद्ध एक राजाचा सुपुत्र होता. राजा होता ना, का हलका माणूस होता काय सिद्धार्थ गौतम बुद्ध? साधा माणूस नाही होता, राजाचा सुपुत्र होता. सोन्याच्या ताटामध्ये भोजन करणारा होता, सोन्याच्या पाटावरती बसताना होता, सोन्याच्या ग्लासामध्ये पाणी पिणारा माझा सिद्धार्थ होता. हे सांगलं गेलं पाहिजे. तेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करताना या गोष्टीचे आपण दुसऱ्याला प्रतिसाद देऊ शकतो आणि त्या देऊ शकत नाही. माझ्या शेजारी ब्राह्मणच आहे, 45 वर्षापासून ब्राह्मण शेजारी इथले गेट एकच आमच्या दोघांचं. आणि ते काही लोक येतात महाराजकडे, माझ्याकडे येतात, ते सांगतात ते बुद्धीकडे जातो, ते कबूल करतात. अगदी प्रामाणिकपणे कबूल करतात. बुद्धी पुढवण्याचा धंदा आहे. तुम्ही काही बोलू करत द्यायच्या, मी मला काय करायचं आहे बाबा? आता जब तक तुझे चिंती है तब तक लोग तुम आपके तरफ आने वाले हैं, नाही का? त्यामुळे ते कबूल करतात. अगदी प्रामाणिकपणे. 45 वर्ष माझ्या शेजारी अतिशय मंगलमैत्री आहेत, काही वाद नाही. त्यांचे संस्कार आपले संस्कार अगदी व्यवस्थित. बुद्धी तुम्ही बाबाने दिसता, मला नाही, मी बुद्धिस्ट आहे. तुम्ही बाबा आमच्या बुद्धिस्ट वंशातले आहे. बोलण्याची फार पद्धत सुंदर आहे त्यांची, अगदी मंगल भावनेने बोलतात तुमच्याशी. आणि म्हणून आपण सुद्धा या तुलनेत अभ्यास करून लोकांना ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या. सर्वांना सुप्रीम जय भीम. मी इंजिनियर भास्कर मस्के, सरचिटणीस भारतीय बौद्ध महासभा महानगर शाखा याच्या वतीनं आजचा जो 1 दिवसीय श्रामणेर आपलं कार्यकर्ता शिबिराचं जे प्रशिक्षण आम्ही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयामध्ये लावलेलं आहे. आणि त्या निमित्तानं या प्रशिक्षणामध्ये जिल्हा शाखा पूर्व, जिल्हा शाखा पश्चिम आणि जिल्हा शाखा महानगर यांचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सर्व संस्कार सचिव, सर्व संस्कार पर्यटन, सर्व संस्कार संरक्षण आणि बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका आणि पदाधिकारी यांचं सर्व मिळून जवळजवळ 150 लोकांचं हे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर इथं लावलेलं आहे. त्या प्रशिक्षण शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईवरून वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आणि संस्कार पर्यटन आणि संस्कार आपले सचिव
हे आम्हाला डॉक्टर रवींद्र गवई सर आणि KY सुरवडे सर हे मुंबईहून आलेले आहेत आणि ते दिवसभर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे कार्यकर्ता शिबिर चालू राहणार आहे. आणि या कार्यकर्ता शिबिरामध्ये भारतीय बौद्ध महासभेची जी घटना आहे त्या घटनेद्वारे कार्यकर्त्यांनी कसं काम करावं, समाजामध्ये कसं जावं, समाजामध्ये कसं बोलावं, कसं राहावं, कसं वागावं आणि भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार प्रसार करून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माचं कार्य कसं पुढे न्यावं याचं सविस्तर मार्गदर्शन इथं होणार आहे. सर, हे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे का यापूर्वी पण झालेलं नाही? हे संस्कार शिबिर आहे. जवळजवळ 24 प्रकारचे शिबिर आहेत आमच्या भारतीय बौद्ध महासभेत. वेगवेगळे बालसंस्कार शिबिर आहे, कार्यकर्ता शिबिर आहे, महिला शिबिर आहे किंवा मग युवक युवती शिबिर आहे, व्यक्तिमत्व शिबिर आहे, असे वेगवेगळे 24 प्रकारचे शिबिर आहे. त्याचा एक भाग हा आमचा कार्यकर्ता शिबिराचा आहे. याच्यापूर्वी दरवर्षी हे शिबिर आम्ही राबवत असतो. आजच्या शिबिराला पूर्ण जिल्ह्यामधून सिल्लोड, सोयगाव, कन्नड, वैजापूर, खुलताबाद आणि सर्व तालुक्यामधून कार्यकर्ते आले. किती लोक आले? जवळपास 150 लोक आलेले आहेत. याचा उद्देश काय आहे नेमकं? याचा उद्देश आहे भारतीय बौद्ध महासभेच्या घटनेप्रमाणे कार्यकर्ता कसा असावा आणि धम्माचा प्रचार प्रसार कसा करावा हा मेन उद्देश आहे. अच्छा सर, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये अनेक गट पडलेत. काही वेगवेगळ्या प्रकारे आपल्या चुली पेटवून वेगळं हे करतात. तर तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? हे बघा, याच्यामध्ये मुळात काय, ही जी भारतीय बौद्ध महासभा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून समता सैनिक दल पण एक शाखा आहे आमची. पण होतं काय आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याचं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समता सैनिक दलाचं नाव करून, भारतीय बौद्ध महासभेचं नाव करून त्यांनी स्वतः उभा केलेला आहे. त्याचा प्रकार तुम्हाला इथं तिथं दिसतो. आमच्या विधी चोरलेले असतात, आमचे ड्रेसेस चोरलेले असतात, आमचे सगळे कार्यकर्ते जसं करतात तसं त्यांचं प्रशिक्षण केलेलं असतं. पण मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेली जी मूळ संस्था आहे ही पूर्ण भारतभर 29 राज्यामध्ये हे फोफावलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 62 जिल्हे केलेले आहेत आम्ही. कारण एका जिल्ह्याच्या आम्ही 3 शाखा केलेल्या आहेत. ग्रामीणची शाखा वेगळी, पूर्वची, पश्चिमची आणि महानगरची, असे 62 जिल्हे आम्ही महाराष्ट्रात केलेले. तर माझं सगळ्यांना म्हणणं आहे की जी मूळ संस्था आहे बाबासाहेबांची त्या मूळ संस्थेमध्येच सगळ्यांनी आपलं योगदान द्यावं की जी भारतीय बौद्ध महासभा आहे. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये समता सैनिक दल आहे आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे करत आहेत. भारतीय बौद्ध महासभा हे धम्म कार्याबरोबरच आणखी कोणते कार्य करते? धम्म कार्याबरोबर हे सामाजिक कार्य पण करते भारतीय बौद्ध महासभा. नमो बुद्धाय, जय भीम. मी डॉक्टर रवींद्र गवई, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य संस्कार विभागाचे सचिव. आणि आज या ठिकाणी केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत असणारी छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम आणि महानगर शाखा या शाखेच्या एकदिवसीय कार्यकर्ता कम चिंतन शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या कार्यकर्ता चिंतन शिबिरासाठी मला केंद्रीय प्रशिक्षण विभागाने या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून पाठवलेलं आहे. माझ्यासोबत दुसरे प्रशिक्षक जे आहेत महाराष्ट्र राज्याचे प्रचार आणि पर्यटनाचे सचिव आणि सुरवडे गुरुजी. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण बघतो की भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश हा असतो की ज्या ठिकाणी नवीन शाखांची पुनर्बांधणी होती किंवा नवीन शाखा निर्माण केल्या जातात त्या ठिकाणी प्रत्येक पदाधिकाऱ्याला या ठिकाणी प्रशिक्षित केलं जातं. कारण प्रशिक्षित बौद्धाचार्य असेल किंवा पदाधिकारी असेल तर तो भारतीय बौद्ध महासभेचं प्रचार आणि पर्यटनाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडणार आहे. आणि ही भारतीय बौद्ध महासभा लोकांभिमुख करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्येच नव्हे तर खऱ्या अर्थानं भारतातील सर्व राज्यांमध्ये भारतीय बौद्ध महासभा जवळजवळ आता 29 ते 32 ठिकाणी 32 राज्यामध्ये पोहोचलेली आहे. भारतीय बौद्ध महासभेचा उद्देश हा आहे की खऱ्या अर्थानं या ठिकाणी लोकांना संस्कारित करावं आणि संस्कारित करून त्यांना खऱ्या अर्थानं बुद्धाचे विचार, भावशांतीकरणाचे विचार
हे कसे माणसाला तारणारे आहेत आणि या विचारांवरती चालल्यानंतर माणसाची प्रगती कशी होते हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा गेली अनेक वर्ष करते आहे. आणि या भारतीय बौद्ध महासभेचे खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार बाबासाहेब आंबेडकरांनी संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांचे एकमेव सुपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1977पर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या धर्माच्या प्रचाराने प्रसार केलेला आहे. त्यांच्या पश्चात आदरणीय महाउपासक शिखर नरेंद्र आंबेडकरांनी 1977पासून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचा धर्मप्रसार करत असताना ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेली आहे. आणि आपण आज बघतोय की त्यांच्या पश्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपूर्ण भारतभर आदेश पिंजून काढत आहेत. भारतीय बौद्ध महासभा घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यरत करत आहेत. म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या या शाखांच्या प्रशिक्षित पदाधिकारीच्या संदर्भात आज एक दिवस कार्यकर्ता चिंतन शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि हे पदाधिकारी खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रशिक्षित होऊन येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये ही भारतीय बौद्ध महासभा लोकांभिमुख करण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत. आणि त्यासाठी हा कार्यकर्ता प्रशिक्षित शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. धन्यवाद.